मित्रांनो सर्वांना गुड मॉर्निंग, नमस्कार। बघा आता सध्या भरतीचे फॉर्म चालू आहेत आणि आतापर्यंत बऱ्यापैकी मुलांनी फॉर्म भरले असतील जे आपले व्हिडिओ बघत आहेत किंवा आता सध्या ते व्हिडिओवरती आहेत। ठीक आहे, आता आपले आज 4 ते 5 पॉइंट आपण आणलेले आहेत व्हिडिओमध्ये आणि ते 5 हे पॉइंट खूप महत्त्वाचे आहेत। त्यामध्ये पहिला पॉइंट आहे, आता फक्त हेच मुलं लागणार आहेत। आता नेमकं कोणते मुलं लागतील ते बघूया। ह्या भरतीमध्ये जर तुम्हाला लागायचं असेल तर फॉर्म भरल्यानंतर पुढला टप्पा असतो तो म्हणजे शारीरिक मोजमाप, त्यानंतर ग्राउंड, त्यानंतर तुमची लेखी परीक्षा। आणि बघा ग्राउंडला 50 मार्क आहेत, लेखीला 100 आहेत। हे जुन्या मुलांना माहित आहे, नवीनला थोडंसं कन्फ्युजन असू शकतं। आता 50 मार्क आहेत म्हणून त्याला कमी टाइम देणं, कमी वेळ देणं, 100 मार्क आहेत म्हणून त्याला जास्त टाइम देणं असं अजिबात करायचं नाही। प्रत्येक इव्हेंटला, प्रत्येक घटकाला समान वेळ द्यायचा। पण आपण ज्यामध्ये कमी पडतो, जे आपल्याला कमी होतं त्यात जरा जास्त लक्ष घालायचं आणि एकच प्रयत्न करायचा। तो प्रयत्न म्हणजे काय की कशा प्रकारे आपला हा इव्हेंट किंवा हा घटक किंवा हा टॉपिक कसा चांगला करता येईल ह्या गोष्टी बघायच्या। आणि एकावर तुम्ही फोकस केला तर तुम्ही ह्या भरतीमध्ये लागणार नाही। आणि या भरतीमध्ये तेच मुलं लागणार ज्या मुलांनी एक लहान लहान मेजर म्हणजे मायनर पॉइंट, छोटे छोटे पॉइंट त्यांनी लक्षामध्ये घेऊन त्यावर ज्या मुलांनी काम केलंय त्या मुलांचं भविष्य नक्कीच उज्ज्वल असणार, यामध्ये काही शंका नाही। पण एखादी सर एखादी लहान गोष्ट आहे का, गरज नाही करायची किंवा ते आपण जर निग्लेक्ट केली गोष्टीला तर तुमचं ध्येय तुम्हाला नक्कीच साध्य होणार नाही। आता एक पोरांचा प्रश्न असतो की सर यावेळेस फॉर्म किती पडत आहेत, फॉर्म कितीपर्यंत जात आहेत। बघा मुंबई शहरला 88 ते 92 पर्यंत फॉर्म पडलेले आहेत। 88,000 ते 92,000 म्हणजे लाखाचा पण आकडा झाला नाही। प्रत्येक वेळेस काय व्हायचं, 18 लाख, 19 लाख फॉर्म पडायचे। पण सगळ्यात जास्त फॉर्म हे मुंबईला असतात आणि हे मुंबईला स्वतः 1 लाखाचा सुद्धा अजून आकडा क्रॉस झाला नाही। म्हणजे लाखाच्या आधीच म्हणजे अलीकडेच हे फॉर्म आहेत। आता हे काय झालं माहिती आहे का, डबल फॉर्मचा जो निर्णय घेतला शासनानं त्यामुळं जो हा प्रकार झाला, त्यामुळं फॉर्म कमी पडत आहेत। प्रत्येक वर्षी पण मुलं कमीच असतील, पण ते डबल, टिबल, चौबल असे 10-10, 5-5, 8-8, 9-9 फॉर्म भरून हे फक्त फॉर्मची संख्या वाढायची। ठीक आहे, म्हणजे तुम्ही काय जास्त डोक्याला लावून घेऊ नका की फॉर्म कमी पडले, हे झालं ते झालं, कारण ते मागच्या वेळेची गोष्ट वेगळी होती त्यामुळे फॉर्म जास्त यायचे। ह्या वेळेस कसं आहे, ह्या कारणास्तव फॉर्मची संख्या थोडी घटलेली आहे। आणि त्यामध्येच पुढला मुद्दा आहे तो म्हणजे मराठा आरक्षण। ह्या मराठा आरक्षणामुळे सुद्धा मराठा समाजातील मुलांनी फॉर्म भरला नाही। ज्या मराठ्यांना ओबीसीतनं भेटलेलं आहे पण त्यांना पण ते अजून आरक्षण भेटलं नाही, आणि ज्या मुलांना एससी मधून भेटलेलं आहे त्यांना तेही अजून भेटलं नाही, आणि यांचं EWS काढून घेतलं। त्यामुळं मराठा समाजातील मुलांनी अजूनपर्यंत कोणीच फॉर्म भरला नाहीत। आणि काही मुलांनी फॉर्म भरला मराठ्यातील, त्यांनी फॉर्म हा ओपन मधून भरलेला आहे। पण मराठा आरक्षणाचा मुद्दा सॉर्ट आउट कसा होईल याकडे प्रशासनाने लक्ष द्यावं। कारण बघा वरून तर ऑर्डर निघालेले आहेत पण साधी ग्राउंड पातळीवरती त्याचं अंमलबजावणी होताना दिसत नाही। बघा आता ह्या आरक्षणाच्या मुद्द्यामुळं तारीख वाढवून मिळू शकते, फॉर्मची तारीख नक्कीच तुम्हाला वाढवून भेटणार। त्यामुळं फॉर्म भरताना पण जरा विचार करून भरा। आणि एक पुढची महत्त्वाची गोष्ट यामध्येच वयवाढीचा मुद्दा येतो। वयवाढीचा हा प्रश्न गंभीर झाला यावर्षी, कारण यासाठी वयवाढीसाठी खूप मुलं प्रयत्न करत आहेत। निवेदनं असतील, आंदोलनं असतील, त्यानंतर जो कायद्याचा लढा आहे ते लढत आहेत। त्यांनी केस टाकलेली आहे कोर्टामध्ये, उच्च न्यायालयामध्ये, आणि त्यावरती निर्णय सकारात्मकच येऊ। आणि माझ्या मते मला असं वाटायला लागलंय की ज्यावेळेस फॉर्मची तारीख वाढवून मिळेल त्यावेळेस वयवाढ शासन देईल, एक अशी आतून एक इच्छा वाटते किंवा आतून एक असं वाटतं की बाबा वयवाढ मिळू शकते। बघा 2019 नंतर जेलची भरती निघाली नाही, ती मागची भरती होती त्यामध्ये सुद्धा जेलच्या जागा नव्हत्या आल्या। मग जेलच्या जागा निघाल्या नाहीत, बँड्समध्ये जागा निघाल्या नाहीत, मग अशा वेळेस त्यावेळेस आमचं भरती निघाली असते त्यामुळे त्याचं वय बसलं असतं जेलला वगैरे, आणि यावेळेस भरती निघालेली आहे जेल पोलीस। त्यामुळं शासनानं जर
त्यांच्यानं ह्या गोष्टी शक्य झाल्या नाहीत की वयवाढ द्यायची मुलांना. तर त्यांनी हा विचार केला पाहिजे की जेलची भरती पण आपण मागच्या वेळेस काढली नाही, किमान त्या तर भरतीला तुम्ही वयवाढ द्या. आणि काही मंत्री म्हणतात तुम्ही आतापर्यंत लागले नाही, तुम्ही आता काय लागणार. अहो, असं बोलण्यापेक्षा एखाद्या पोलीस भरती ही आमदाराचे खासदाराचे पोरं करत नाहीत. ही पोलीस भरती ही सर्वसामान्य कुटुंबातील पोरं करत आहेत. कुणी काम करून भरती करते, कुणी पार्ट टाइम जॉब परत घरची जबाबदारी आणि भरती करते. काही आमच्या भगिनी महिला लग्न करून लेकरं सांभाळत सांभाळत भरती करतात. याचा अर्थ गरिबांची मजबुरी किंवा मध्यमवर्गीयाची मजबुरी तुम्ही मजाक किंवा तुम्ही हसण्यावरती घेऊ नका. कशा प्रकारे यांना तुम्हाला सहकार्य करता येईल, यांना कशा प्रकारे तुम्हाला चान्स एखादा देता येईल, त्याकडे लक्ष द्या. तुमच्यामुळे ज्यांना चान्स मिळाला नाही, जर तुम्ही कंटिन्यू तर भरती केल्या असता तर यांना चान्स मिळाला असता. याला रिस्पॉन्सिबल तुम्ही आहात, रिस्पॉन्सिबल हे मुलं नाहीत. त्यामुळे विचार करताना आणि बोलताना हे तर तारतम्य ठेवून बोलावं. बघा, एकूणच आपल्या मित्रांनो व्हिडिओ हा होता. तुम्हाला पूर्ण माहिती समजली असेल आणि तुम्ही आता काय करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, कारण जे आपले अपडेट आहे ते सर्वांपर्यंत पोहोचली पाहिजे. आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन दाबून ठेवा. ठीक आहे.